आपल्याला तुम्हाला माहिती असेल। इन्कलाब थँक्यू। कर्मचारी एकजुटीचा इन्कलाब इन्कलाब हमारी युनियन। कर्मचारी शिक्षक संघटनेने त्या समन्वय समितीने मार्च 2023 मध्ये 7 दिवसाचा बेमुदत संप केला। या 7 दिवसाच्या संपाच्या माध्यमातून सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जे जुन्या पेन्शन प्रमाणे आहे अशी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयान्वये लागू केली आणि परंतु त्याची अधिसूचना निर्गमित केली नाही। ही अधिसूचना तात्काळ निर्गमित करा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जे काही कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यांना परमनंट करा। वयाची 60 वर्ष पूर्ण म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करा आणि कॅशलेस स्वास्थ्य विमा योजना कर्मचाऱ्यांना लागू करा। त्याचप्रमाणे आमचे शिक्षक बांधव अनेक शासनाच्या GR मुळे त्रस्त झालेले आहे। ते अन्यायकारक GR जे आहे ते तात्काळ रद्द करावे। TET परीक्षा रद्द करावी आणि त्यांना 10, 20, 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी। या प्रमुख मागण्यांसाठी आमचा हा संप आहे। सरकार कर्मचारी संघटनेसोबत चर्चा करत नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे म्हणजे दुर्लक्ष करते। सरकार निगरगट्ट झालेले आहे, कर्मचाऱ्यांच्या प्रति असंवेदनशील आहे। सरकारने कर्मचारी संघटनेसोबत 2 महिन्यातून एकदा तरी चर्चा करावी जेणेकरून हे कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संपावरच राहू। धन्यवाद।